नाशिक मधल्या गुंडांच्या मुसक्या आवळण्यासाठी आता पोलिसांच्या मदतीला महानगरपालिका देखील सरसावली आहे। उत्तर प्रदेश प्रमाणेच आता राजकीय गुंडांच्या अतिक्रमित बांधकामांवर महानगरपालिकेने बुलडोजर फिरवला। सातपूर गोळीबार प्रकरणातला आरोपी प्रकाश लोंढे याच्या अनधिकृत इमारतींवर पालिकेने हातोडा चालवला। आपण पाहू शकतो या दृश्यांमध्ये अतिक्रमित घरही लवकरच पाडणार असल्याची माहिती आहे। इतर गुंडांच्या बांधकामांवरही अशी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पालिका आणि पोलीस प्रशासनाने दिली। मात्र इतक्या मोठ्या अतिक्रमित इमारती उभ्या होईपर्यंत पालिका वाट का पाहते असा प्रश्न देखील आता विचारला जातोय। या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेमार्फत नंदिनी नदीच्या पूररेषेमध्ये जे हे मोठं अतिक्रमण आहे ते काढण्याची आज कारवाई सुरू आहे। संपूर्ण परिसरामध्ये आणि नाशिक शहरामध्येच अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू आहे। त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी नोटीस देण्यात आलेली होती आणि आज ते पाडायचं कामकाज सुरुवात करण्यात आलेली। ही जी बिल्डिंग आहे टाउन प्लॅनिंग विभागामार्फत श्री लोंढे यांच्या नावाने ही नोटीस आम्ही जारी केलेली आहे। पोलीस विभागामार्फत पण तक्रार प्राप्त झालेली होती, त्या अनुषंगाने त्यांना नोटीस देण्यात आलेली आहे। सातपूरमध्ये जो गोळीबाराचा प्रकार झाला होता आणि त्याच्यामध्ये प्रकाश लोंढे आणि त्यांच्या गँगच्या विरुद्ध जी काही कारवाई करण्यात आलेली आहे त्याचाच पुढचा भाग म्हणून त्यांनी जी अनधिकृत इमारत या ठिकाणी उभा केलेली होती त्याच्या संदर्भामध्ये पोलीस विभागाच्या विनंतीवरून महापालिकेने त्या ठिकाणी कारवाई केलेली आहे। या संदर्भामध्ये मॅडमनी पण जसं सांगितलं की अजून एक बिल्डिंग आहे त्या संदर्भात देखील पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे आणि त्याची देखील पुढची कायदेशीर कारवाई केली जाईल आणि यापुढील कालावधीत देखील अशा पद्धतीने ज्या ज्या गोष्टी अनधिकृत झालेल्या असतील त्याचा देखील त्या ठिकाणी मागोवा घेऊन तपासामध्ये जे जे निष्पन्न होईल त्याच्या आधारावरती पुढे देखील कारवाई केली जाईल।